पाहिजेत, आमचं आरक्षण पाहिजे. ही जनजंगल जमीन आमची आहे, ही आमची देवा. हा तुम्हाला जागा काय मातीचा ऐकणपणा मिळेल. येऊन ते बघा तुमची माता. उत्सव साजरा होतोय आणि आपल्याला आज खरोखर एक आनंदाचा आणि आपल्या समाजाचा भगवान बिरसा मुंडांचा सन्मान म्हणून भारत सरकारने हा दिवस संपूर्ण राष्ट्रीय स्तरावरती साजरा करण्याचं ठरवलेलं आहे.
आदिवासी तनका नडला तर तोडीन मनका हे आदिवासी आदिवासी तनका नडला तर तोडीन मनका आदिवासी माझी जात अरे नाही कुणाला भीत अरे नडू नको तू बिडू नको करे जागेवर तुला चीत हे आदिवासी आममुळे निवासी आम्हाला नाही कुण्या बाची भीती निसर्गाची करतो कदर डोंगऱ्या देवाई आमचा आदर वाकड्या नजरेनं आमच्याकडं बघता काय र तुम्ही अरे इतक्या पहिल्यापासून मूळ मालक हाय र आम्ही हे आदिवासी आदिवासी तनका नडला तर तोडीन मनका हे आदिवासी आदिवासी तनका नडला तर तोडीन मनका आदिवासी कोण अरे जाणून तू घे लपवलेला इतिहास आमचा समजून तू घे आर पुस्तकाची पान वाच करू नको उत्तमात प्रकृती पूजणारा मी आदिवासी भक्त निघाता पुढं नाहीतर सांगेल रक्त हे आदिवासी आदिवासी तनका नडला तर तोडीन मनका हे आदिवासी आदिवासी तनका नडला तर तोडीन मनका आदिवासी पोरी आमच्या लय बावर हाय वाघिणी सारख्या जगात त्यांचा लय बावर हाय आदिवासी संस्कृती जपणारी नारी हाय नटून थटून निघाली तर सगळ्यांना भारी हाय दीर्घमान हातात नेमतीचा अचूक हाय हे आदिवासी आदिवासी तनका नडला तर तोडीन मनका हे आदिवासी आदिवासी तनका नडला तर तोडीन मनका जय जनजाती जय जोहार जय आदिवासी जय जोहार आमची संस्कृती महान आहे संस्कृती महान आला भगवान बिरसा मुंडा जयंतीचा सण आयलाय गो आला भगवान बिरसा मुंडा जयंतीचा सण आयलाय गो एकमेकांचा हात धरुनी तूर तारप्याचा नाच करुनी पालघरचा तारपा भारी वाजतो त्याच्या तालावर आम्ही सारे नाचतो जलगावचा घुंगऱ्या भारी अमरावतीचा कुरको भारी गडचिरोलीचा ढोलटकी भारी धुळे जिल्ह्याची पावेरी भारी दिली संस्कृती वाहून जगाला संस्कृती वाहून
आला भगवान बिरसा मुंडा जयंतीचा सण आयलाय गो आला भगवान बिरसा मुंडा जयंतीचा सण आयलाय गो कोणी भिंतीवर चित्र काढूनी कोणी ढोलावर नाचून गाऊनी कोणी वैदू बघत होऊनी कोणी डोकर धरत राहुनी कोणी वाघोबाला पूजुनी कोणी हिरोबाला नमुनी चंद्र सूर्याला देव मानुनी निसर्गाला गुरु करुनी संदेश एकतेचा देऊनी संदेश एकतेचा देऊनी आला भगवान बिरसा मुंडा जयंतीचा सण आयलाय गो आला भगवान बिरसा मुंडा जयंतीचा सण आयलाय गो भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना लाख लाख शुभेच्छा. आज सप्ताहाची सांगता होते त्यानिमित्त तुम्ही इथे आलात. तुमचं प्रथम मी शब्द तुम्हाला मी स्वागत करतो आणि आजचा जो मुख्य कार्यक्रम आहे त्याला सुरुवात करूया. आपण आजचे प्रमुख वक्ते आहेत माननीय डॉक्टर श्री संदीप भाऊ धुर्वे, यवतमाळ ज्येष्ठ विचारवंत व्याख्याता आणि वेळापूर विधानसभा माजी आमदार यांचं स्वागत करण्यासाठी मी आदिवासी एकता मित्र मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष दामोदर कासाट यांना विनंती करतो. दामोदर कासाट त्यांना एक स्मरणिका देतील, सन्मान चिन्ह देतील. सन्माननीय डॉक्टर संदीप भाऊ धुर्वे. टाळ्या वाजवत चला, टाळ्यांना काही जीएसटी लागत नाही. आशीर्वाद असतात आपल्याला. स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज यांचं स्वागत करण्यासाठी मी जयेंद्र घाटाळ यांना विनंती करतोय. जयेंद्र घाटाळ यांना विनंती करतोय मी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माननीय जिल्हा संचालक सन्माननीय नरेशजी मराळ साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी मनोगावचे सरपंच सन्माननीय चेतनजी पाटील, सन्माननीय निशाताई
विष्णू सावळा यांचं स्वागत करण्यासाठी मी संचिता मॅडम यांना विनंती करतोय. संचिता मॅडम यांनी यायचं आहे. त्यानंतर शोभना भोई यांचं स्वागत आदरणीय स्वामी भारतानंद सरस्वती महाराज करतील. त्यानंतर प्रवीण वनगा. आतापर्यंत या सर्व कलाकारांनी पालघर जिल्ह्यामध्ये एक आपली वेगळी ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवलेली आहे. असे युट्यूब कलाकार प्रवीण वनगा यांचं स्वागत चेतन पाटील सर करतील. भरत वळवी चांगले कलाकार यांचं स्वागत आदरणीय मराठ सर करतील. भरत वळवी. त्यानंतर विशाल काटेला एक चांगले रायटर म्हणून आतापर्यंत संगीत कलाक्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं नाव आहे असे विशाल काटेला यांचं स्वागत निशाताई करतील. सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या सर्व युट्यूब कलाकारांचं या ठिकाणी सत्कार व स्वागत होताना सनाली गडक यांचं स्वागत नीताताई करतील. नीताताई समर पाटील मॅडम करतील. त्यानंतर राशी वनगा. राशी वनगा एक छोटीशी चिमुकली आहे, परंतु तिने आतापर्यंत संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये एक सुमधुर आवाजामध्ये चांगलं नाव पुढे आणलेलं आहे. आदिवासी समाजातील दोन्ही भाषेमध्ये गायलेलं गाणं राशी वनगाचं स्वागत मी निशाताईला सांगू. निशाताई करतील. सागर भोईर यांचं स्वागत जतन पाटील साहेब करतील. सागर गुराटे हे सर्व या ठिकाणी जमलेले युट्यूब कलाकार. याच्यातले काही बरेचसे युट्यूब कलाकार होते, परंतु ते नागपूर येथे त्यांनी पालघर जिल्ह्यामधील सर्व युट्यूब कलाकारांनी प्रथम क्रमांक पटकावला आणि ते पुढे गेलेले आहेत. असे युट्यूब कलाकार ते या ठिकाणी येऊ शकले नाही. दर्शन भोवरे त्यांचं स्वागत आदरणीय मराठ सर करतील. आकाश धामोडा. आकाश धामोडा यांचं स्वागत स्वामी भारतानंद सरस्वतीचे महाराज करतील. आकाश धामोडा. या सर्व युट्यूब कलाकारांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. त्यांनी आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाची एक ओळख एक आदिवासी बोलीभाषेमध्ये नाव कुठेतरी आणलेलं आहे. युट्यूब कलाकार योगी कुराडे यांचं स्वागत व सत्कार आदरणीय आजचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर श्री संदीप भाऊ धुळे साहेब करतील. माजी आमदार जयवंत कानर. जयवंत कानर
यांनी मंचावरती यायचंय. या सर्व युट्यूब कलाकारांचं मी पुन्हा एकदा सप्तशृंगाने तसंच या ठिकाणी जमलेले सर्व बंधू भगिनी, सर्व आदिवासी समाज, इतर समाज या सर्वांचं अगदी सप्तशृंगाने मी स्वागत करतोय. धन्यवाद. पुढचं स्वागत आहे झारखंडच्या जीवनावर आपल्या मनोर गावामध्ये शूटिंग झालेलं होतं. त्या शूटिंगची टीम सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे सत्कारासाठी आलेलं आहे. त्या सिनेमाचं नाव होतं PMY. मी नावं घेतोय. त्याचे फायनान्सर होते शिवलाल गुप्ता. शिवलाल गुप्ता यांनी व्यासपीठावर यायचं आहे. सभी लोग आ जाइए, सभी लोग आ जाइए. पूर्ण टीम या राहुल रंजन, राइटर एंड डायरेक्टर उन्मेश कपरे. हमसे न टकराना, हम है जंगल के शेर. आदिवासी 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 शेर. PM स्वाईप या फिल्मची शूटिंग मनोरला बिरसाहेब येथे झालेली आहे. भगवान बिरसा बाबा यांच्या झारखंड या ठिकाणी ची कथा या सगळ्या फिल्ममध्ये आहे. लवकरच हा फिल्म प्रदर्शित होतोय. यांचा सत्कार याच्यासाठी करतो. कमी बजेटमध्ये मला एक पंकज गुप्ता नावाचा इथे एक वेडा भेटला होता. त्याला वेडा म्हणतो. तो म्हटला कुछ नाही मेरे पास. त्याच्याकडे 1000 रुपये होते आणि 1 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं की मला पिक्चर काढायचं. वेड्यात काढलं. महाकुंभ झाला, तिकडे गेले, त्यांनी चहा विकला, तिथल्या लोकांकडनं पैसे गोळा केले आणि त्यानंतर हे सगळे वेळे झाले. यांनी कोणी 1 रुपया पंकजकडनं घेतला नाही आणि सगळे कलाकार म्हणजे हिरोईन याच्यामध्ये आहे, सगळेजण कुठलंही पेमेंट न घेता त्यांनी काम केलं आणि 0 बजेटमध्ये ही फिल्म आपल्या सगळ्यांच्या समोर येतो. टाळ्या वाजवूया. आता सर्व शूटिंग मनोर, केव आणि ह्या सगळ्या आपल्या बोरांडा आणि घाणेघर या सगळ्या परिसरामध्ये आपण केलेला आहे. आपल्या इथले काही कलाकार सुद्धा त्यामध्ये आहेत. धन्यवाद जी. थँक्यू सर. भगवान बिरसा मुंडा जयंतीच्या सप्ताहाच्या सांगता समारंभासाठी वास्तविक करण्यासाठी मी आदिवासी एकता मित्र मंडळ हा दिवस आपल्या सगळ्यांना दिला आणि ह्या दिवसानिमित्ताने केंद्र सरकारचं आणि आपल्या सगळ्यांचा त्यांनी सन्मान केला. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो. दुसरा मुद्दा जो मला आपल्याला मांडायचा आहे, 2 मिनिटात माझं प्रास्ताविक मी या ठिकाणी संपेल. आपण या मनोर या ठिकाणी हे 10वं वर्ष जनजाती गौरव दिन 4 वर्षापासून, त्याच्या आधी 2015 पासून धरती आबा भगवान बिरसा मुंडांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतोय. आपल्याला हा कार्यक्रम नवीन नाही, बाकी ठिकाणी नवीन असेल, पण आपल्याला हा काय कार्यक्रम नवीन नाही. हा कार्यक्रम गेल्या आपण 11 तारखेपासून सुरू केला. 11, 12, 13 आणि आज 15 तारखेला त्याचा समारोपाचा कार्यक्रम या ठिकाणी केलाय. या या सगळ्या कार्यक्रमामध्ये ज्याने सहकार्य दिलं त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि एक मुद्दा सांगतो, विचार कधी मरत नसतात. धरती आबा भगवान बिरसा मुंडांना 25व्या वर्षी त्यांनी आपल्या सगळ्यांना एक विचार दिला. 1875 साली त्यांचा जन्म झाला. 1900 साली बिरसा बाबा आपल्याला सोडून गेले. हे 25 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी जो आपल्याला विचार दिला, विचार कधी मरत नाही. त्यांनी बिरसायत नावाचा विचार दिला. आज त्यांचं ते उलिहातू गाव आहे, कितीतरी लांब आहे, पण ते बिरसायत पोचत 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 आपल्या मनोर गावात आलं. त्यामुळे विचार कधीही मरत नसतो. विचार हा सुरू राहतो. कोणी येतो, कोणी जातो. आज तो विचार आपण सगळेजण ह्या गावामध्ये, ह्या परिसरामध्ये, ह्या जिल्ह्यामध्ये चालवतो. उद्या माझ्या जागेवर दुसरा कोणीतरी येईल, तिसरा कोणीतरी येईल. कोणी येतोय आणि जातोय, काही समाजाला फरक पडत नाही. विचार कधी मरत नसतो, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आणि तसं जीवन आपण सगळ्यांनी जगावं. मी या ठिकाणी आजचे आपले प्रमुख वक्ते, ज्वलंत विचार मांडणारे, वेळापूर आणि आर्णी या विधानसभेचे 2 वेळा आमदार राहिलेले आणि आपल्या समाजासाठी संपूर्ण देशभर ज्यांची भ्रमंती सुरू असते, असे ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण जमलेलो आहोत, ते आपले सगळ्यांचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर संदीपजी धुर्वे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं.